तर लातूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे। पावसामुळे ग्रामीण भागातील नदी नाले ओढे अगदी तुडुंब भरून वाहत असल्यानं सध्या पूरस्थिती निर्माण झालेली आहे। अहमदपूर तालुक्यातील हाडोळती ते सावरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्याला पूर आल्यानं नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे। पावसाची संततधार जी सुरू आहे त्यामुळे जे ग्रामीण भागामधले जे रस्ते जे आहेत त्यांना आता पूरस्थिती निर्माण झालेली आहे। तर या पावसामुळे जे नदी नाले जे आहेत त्यांना सुद्धा पूरस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे जी वाहतूक आहे ती वाहतूक ग्रामीण भागामधली जे ठप्प झालेली आहे। आता या ठिकाणी जर आपण पाहू शकता की हाडोळती ते सावरगाव जाणारा हा रस्ता जो आहे या रस्त्यावरच्या पुलाला जो आहे तो पाणी आल्यामुळं या ठिकाणची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। नांदेड जिल्ह्याला या ठिकाणावरून या रस्त्यावरून नांदेड जिल्ह्याला जोडलं जातं, त्यामुळे जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। या ठिकाणी जी आहेत जी काही शेतकरी आहेत आपल्यासोबत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय नाव आहे आणि कुठला रस्ता आहे हा? माझं नाव अरबाज पठाण आहे। हा रस्ता सावरगाव किनीकद्दू आणि त्यानंतर नांदेड जिल्ह्याला हा रस्ता पुढे जाणार आहे। त्यानंतर आज जेव्हा बी पाणी येईल त्याच्यानंतर 1-2 तासामध्ये हा पूर भरून वाहतो। या पुलाची उंची कमी असल्यामुळे इथं जीवितहानी होण्याचा धोका आहे। इथं ह्या पुलामुळे प्रत्येक वर्षी असाच पूर येतो इथे, पण प्रशासनाला याची जाग येत नाही। प्रशासनाला याची जाग केव्हा येईल की कधी जीवितहानी झाल्यानंतर येणार आहे की याची वाट पाहते की शासन की जीवितहानी होईल आणि आम्ही हा पूल रस्ता करू। आणि त्यानंतर आज सकाळी माझे मित्र सत्या देशमुख जे की बोलक्याचे आहेत, नांदेड जिल्ह्याचे आहेत, त्यांची आई आजारी असताना त्यांनी स्वामी डॉक्टर यांच्या दवाखान्यामध्ये आले होते। त्यांना गाडी त्या पलीकडे सोडावं लागली आणि हाताला धरून आणावं लागलं। रस्ता जाणारा एवढा एकमेव रस्ता आहे, सगळीकडेच अशी परेशानी आहे। त्यांनी गाडी सोडून त्यानंतर त्यांनी पुन्हा असं चलत जाऊन तिथं ही सकाळपासून हा पूर परिस्थिती आहे। इथं हाताला धरून लोक नेऊन दवाखान्याला बी येत असताना हाच एकमेव हाडोळती मोठा गाव आहे यांना दवाखान्यासाठी। त्यांची आई आजारी असताना देखील त्यांना हाताला धरून यावं लागलं। गाडी पलीकडे सोडून इकडून आम्ही घेऊन गेलो आणि पुन्हा आम्ही इथं आणून सोडलो। सततच्या पावसामुळे ही पूरस्थिती निर्माण होते, कशा अडचणीला सामोरं जात आहे? पाण्याला पूर येत आहे, माणसाला लई अडचण होता, दुधाला ताप होता, आम्हाला दूध काढून घेऊन झाला तर आमचा मुक्काम पडतोय, एखाद्या बघायला होतो। तुमची शेती इकडेच आहे, तुम्ही तळ्याच्या वरीच आहे, इथं त्या बाजूलाच आहे, इथं नदीच्या वरती माझ्या शेतीमध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे। पूल खाली असल्यामुळे माझ्या शेतीमध्ये पाणी खूप सारं साचलेलं आहे आणि माझ्या इथं वावरामध्ये अजून खूप पाणी आहे। आता पूर्ण पीक खराब होऊन बी गेलेलं आहे। आता शेतीकडे तुम्हाला जाण्या येण्यासाठी या पुरामुळे खूप अडचणी येतात। खूप अडचण म्हणजे काय भयंकर अडचण आहे। पुराला इथं वाढवल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। थोडा बी पाऊस पडला तर आम्हाला इथं खूप त्रास होतो जाण्यासाठी। एकूण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये या संतप्त पावसाच्या धारेमुळे जे आहे ते आता ग्रामीण भागातले जे रस्ते जे आहेत त्यांचा जो संपर्क आहे तो पूर्णपणे तुटलेला आहे आणि शेतीला जे जाणारे जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा यामुळे अडचणी निर्माण झाल्यात। सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर।